एक जागा आहे, त्या जागेकडे सगळ्यांची जायची इच्छा आहे, पण तेथे काही लकी लोक जाऊ शकतात. ती जागा म्हणजे आहे लेह लडाख. वेलकम मित्रांनो, आपल्या लेह लडाख ट्रिपमधील पहिल्या ब्लॉगमध्ये आपण आता सोनमार्गमधले लेह लडाखच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहे. तर फायनली निघतोय. हर हर महादेव. काय सुंदर व्ह्यू आहे, काय वादिया, काय बर्फाचे डोंगर आहे भाऊ. तर फायनली जो जिल्ह्याचा घाट चालू झालाय आपल्याला मित्रांनो. तर गाडी स्ट्रगल करायला लागली बघा एकदम. चलो चाल 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 चाल. रोड खराब आहे, नेमका हा रोड खराब आहे लय मित्रांनो. तर गाडी जागेवर उभी राहिली, हे पुढंच जाई नाही, मागणं घेऊन यायला लागते काय मित्रांनो. तर फायनली जोजिला पास पाशी आलेलो आहे. तर इथं पाहू शकताय आता लडाखला जाण्यासाठीचा पहिला पास जोजिला पास क्रॉस केलेला आहे. आपण पाहू शकताय आय लव्ह जोजिला मित्र. काय पंक्चरच करायचं डायरेक्ट आता पाण्यात घालायची गाडी. माझ्या पाठीमागं हा बोर्ड पाहताय का? ह्या बोर्डच्या साईडला मी आता जम्मू काश्मीर मध्ये उभा आहे आणि बोर्डच्या ह्या साईडला आलो ना मी आहे आता लेह लडाख मध्ये मित्रांनो. ओके ओके ऑन पेशंट हाँ अंडर पेशंट हाँ हाँ बढ़िया ओके ओके. बॉम्बे कहाँ से? तो जोजिला पासच्या पाशी आलं ना एक वॉर मेमोरियल लागतं. जोजिला वॉर मेमोरियल मित्रांनो. हां कुठला तुम्ही भाऊ? कोल्हापूरचे. कुठनं चालू केला? मी बारामती. आता फायनली ग्लव्स घालतोय आता. थंडी वाजायला लागली बोटांना, लयच गार आहे इथं. का कसला मस्त व्ह्यू येतोय. पिंक किधर कह सकते? टेंट लगा के किधर रुक सकते? हाँ यहाँ से आगे एक चौक बनेगा, वहाँ से आगे पेट्रोल पंप से आगे जाके ना, हाँ वहाँ से आगे. मी आहे आज भारतातील सर्वात थंड गाव म्हणजे मी द्रासमध्ये लडाखमधील मित्रांनो. आणि ही जगातील 2 नंबरचं सर्वात थंडगार आहे, म्हणजे सगळ्यात जास्त थंडी असणार गाव आहे मित्रांनो. तर इतकं भयंकर थंडी वाजते ना मित्रांनो. आज मी टेंट लावलाय पाहू. मित्रांनो तर फायनली आपण लडाखला निघालोय. गाडी वगैरे सगळी तयार झाली, एक नंबर सगळं जकासपैकी तयार करून घेतलेले. आता हेल्मेटला कॅमेरा लावायचा आहे, लडाखला निघायचं आहे. ह्या भंडाऱ्यात थांबलो होतो आपण, शिव गौरी सेवा भंडारा. तर मित्रांनो हा भंडाऱ्यात आपण नव्हे वरती बाल्टाला थांबलो होतो. ह्या भंडाऱ्यात नव्हतं थांबलो, इथं जे स्टाफ आहे त्यांच्या टेंटमध्ये थांबलो होतो. तर चला आता जाऊया लडाखच्या दिशेने, बघूया कसा होतोय प्रवास. तर फायनली निघतोय. हर हर महादेव. तर मित्रांनो महादेवांचा आशीर्वाद घेऊन आता लडाखचा प्रवास चालू करतोय आपण. आज जम्मू काश्मीरमधनं लडाखमध्ये निघतोय. जय हिंद सर. आपल्याला इथनं राईड घ्यायचं आहे आणि मग 17 किलोमीटर पुढं लडाख आहे. तर आता जाम लागाय संध्याकाळच्या वेळेस जास्त लोक येतात अशा पद्धतीचं आहे. ते घेतलं का दुसरा फोन. पेट्रोल आहे द्रासपर्यंत जास्तपर्यंत. आता आज जा कम्फर्टेबल केले, आज रायडिंग जॅकेट वगैरे सगळं घातले. आणि व्ह्यू बघा कसला सुंदर आहे. वाव काय सुंदर व्ह्यू आहे, काय वादिया, काय बर्फाचे डोंगर आहे भाऊ नाथखळा. आणि आपण आता निघालोय लडाखकडे फायनली. आज आपण जम्मूमधनं लडाखमध्ये प्रवेश करणार आहे. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी महाराष्ट्रातील पहिला पोरगा आहे जो 100cc गाडी घेऊन तिसऱ्यांदा लडाखला चाललाय. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी पॅशन प्रो ही गाडी घेऊन तिसऱ्यांदा लडाखला निघालोय. मित्रांनो मी आहे आता जोजिला पासच्या खाली म्हणजे बाल्टाल या गावात आहे मित्रांनो. इथूनच जोजिला पास चालू होतो मित्रांनो. हा एक खतरनाक पास आहे जो 350-400cc गाडीवाल्यांचा घाम काढतो. त्या पासवर मी आता आपली 100cc गाडी घेऊन जाणार आहे मित्रांनो. हे पाहू शकताय हा डोंगर एक क्रॉस करायचा आहे, ह्याच्यावरती अजून एक डोंगर आहे. तो डोंगर क्रॉस करून आपल्याला जोजिला पासला जायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता बाल्टालला. हे पाहू शकताय हे बाल्टाल, हे जे सगळे टेंट दिसतात ना हे बाल्टाल बेस कॅम्प आहे. इथनंच अमरनाथ यात्रेसाठी आपल्याला जायला लागतं पैदल. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर मित्रांनो
महाराष्ट्रातील पहिला पोरगा आहे जो 100cc गाडीवर सलग तिसऱ्यांदा लेह लद्दाखला चाललाय. तुम्हाला लेह लद्दाख बद्दलची सगळी माहिती सांगणार आहे, तर फॉलो नक्की करा मित्रांनो. आणि जोजिला पासमध्ये काय स्ट्रगल होतोय गाडीचा पाहायचा असेल फॉलो नक्की करा ना. आपल्या यूट्यूब चॅनल MH बॅकपॅकरला जाऊन सबस्क्राईब करा, तिथं पूर्ण व्हिडिओ येणार आहे. तर फॉलो नक्की करा मित्रांनो. पाहू शकताय पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण मित्रांनो, तर पाहू शकताय पॅशन प्रो गाडीवर तिसऱ्यांदा लद्दाखला पाहू शकता. एकदम साध्या पद्धतीने आपलं लगेज बिगेज बांधलेले आणि आपल्या देशाची शान आपला तिरंगा लावून फिरत आहे. तर फॉलो नक्की करा. चला बाय बाय. तर फायनली जोजिलाचा घाट चालू झालाय. रोड खराब आहे, नेमका रोड खराब आहे लय. अजून तर घाट लागलाच नाही तर रोड खराब लागलाय नुसता. पुचक पुचक पाणी उडवते. कसली चट्टा नाही ती. हा 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 हा. चला मित्रांनो, तर गाडी जागेवर उभी राहिली. हे पुढंच जाई नाही, मागणं घेऊन यायला लागते काय. ओय पहिलेच चढावला, गाडी बंद पडली जोजिलाला मित्रांनो. झाली चालू झाली. मला वाटलं पहिल्याच्या जगात गणली गाडी पारी ती घाण असं डायरेक्ट पाहिजे असती ना तसं खड्डा होता आणि वरती जायचं होतं. गाडी जागेवर बंद पडली तिथं. पाहू शकताय रोड लय खराब आहे. आणि या साईडला बघा किती खोल दरी. गेला तर गेलाच खाली भाऊ. स्कॉर्पिओ गाडी चांगली बहुतेक लय जणांकडं स्कॉर्पिओ गाडी. तर पुढे दोन आहे, तिकडून एक आली. यार मित्रांनो, लद्दाखला माझी बरोबर ही स्टिक खराब झाली Insta360ची. आता कसं करायचं, त्याला चिकटावतो मी काय ते जुगाड करतो आणि मग जाऊया पुढे आपण. चलो हा पाणी बिनी साठले पावसाने. हे बघा टेंट सिटी आणि खाली बघा किती खोलदरी. तिथनं खाली पाहिलं ना गेला की गेलाच भाऊ. काय आहे खाली नुसते टेंटच टेंट दिसतात. पाणी उडू नका प्लीज प्लीज मोदय, पाणी उडू नका. पंजाबच्या 2 गाड्या इथे स्कॉर्पिओ एका पाठोपाठ एक आलेले आहेत. 4x4 दिसतात दोन्ही. एकदम दमादमाने चालवले. मॉडिफाय टायर बियर बसून आणले त्यांनी. चला आपल्याला काय करायचं, आपली भुंगा आहे भाऊ, कुठं बी चढणार. मित्रांनो, तर मोसम पकडून आला ना मग काय नाही आहे, मग गाडी आरामात चढती. पण गाडी जागेवर जो ही पडली कमी झाली तर मग गाडी हलतच नाही जागेवर. अशा प्रकारे आहे. रोड असा प्लेन नाही आहे, पेन ब्लॉकपासून तयार केलेला रोड आहे. असे बरंच उंच आलो तरी. हम नहीं छोड़ेंगे दम मगर तोड़ेंगे. आता आलाय मेन चढ. आता इथं गाडी कमी करायला लागणार. इथं बघू गाडी कशी परफॉर्म करते. मला तर वाटतं आरामात चढल मी मोसममध्ये आणली. आवाज मला कशी पाहिजे. त्यांच्या पुढे घेऊ काय पुढनं काय नसाय पाहिजे. बघा कशी काय ओव्हरटेक केला. जोजिला पासला ओव्हरटेक केलं तिथं स्कॉर्पिओला. जोजिला पास. ही गाडी चांगली परफॉर्म करते मागच्या वेळेसपेक्षा.
मागच्या वेळेस जीव सोडून दिलता गाडीने इथं. मित्रांनो, तर आपण 2 वळण मारून आलो त्या डोंगराला आणि आता आपल्याला असं इकडून फिरून तिथं जायचंय. तर एकदम असं गाय लागायला लागले. आला हे एवढीचं मला वाटलं सपाट रोड आहे, पण इथं गाडी मार खायला लागली पिकअपला. चल 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 थोडा राहिले, थोडा 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 थोडं थोडं राहिले. मित्रांनो, तर गाडी स्ट्रगल करायला लागली बघा एकदम. चलो चाल 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 चाल. दुसऱ्यावर टाकल्या होता जीव सुटती बघा, बघितलं का? पहिलेच गेअरवर पूर्ण घातली. पहिल्याच गेअरवर 3 काड्या होत्या पेट्रोलच्या, डायरेक्ट 1 काडी खाली. वा, मित्रांनो, तर स्कॉर्पिओवाल्यांनी मनावर घेतलं वाटतं, त्यांच्या मनाला लागलं. पॅशन प्रो गाडी आपल्याला ओव्हरटेक केली भाऊने, परत आपल्याला ओव्हरटेक केलंय. आता याला थंडी जाम वाजायला लागली. आता मला वाटतं ग्लव्स बी घालावं, कारण हाताला काय लागायला लागले निबार. चलो, असल्या गाड्यांचे त्यासाठी पाठीमागे राहूशी वाटत नाही. दमाने दमाने अंगा उडेल भाऊ माझ्या. तर पाहू शकताय हा जोजिला पासला ही एक बर्फ फ्रोझनचा, म्हणजे इथनं वॉटर क्रॉसिंग लागली पहिली आपल्याला. तर ही पाहू शकता, ही बर्फ आहे. अजून बर्फ आहे तसा ते त्या खालनं पाणी येते पागळून. अशा पद्धतीने पाहू शकताय खालनं आपल्याला वॉटर क्रॉसिंग करून जायचे. एवढी काय अवघड नाही आहे, फक्त पाय दिसतात, बाकी काही नाही दुसरं. आपली गाडी ये आरामात निघते. तिथं फोटोशूट चालू आहे. म्हातारा ड्रायव्हर दिसतोय, ड्रायव्हरला कॅमेरामॅन बनवलेला आहे. चलो, तर फायनली आपण जोजिला पासच्या टॉपला आलेलो आहे. तिकडून फिरत आलो आहे आपण, तिकडून तसं 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 तसं. ती बघा 1 2 वळणं मारली, मग सरळ सरळ रोड आहे. सरळ रोडला पण चढ आहे. तिथं ते जोजिला पासचा बोर्ड आहे. आणि अशा प्रकारे हे सगळं दिसतंय का, ते सगळे टेंट आहेत, ते सगळं बालटाले अख्खं अशा पद्धतीने आहे. फायनली आपली पॅशन प्रो गाडीने जोजिला पास पण क्रॉस केलेला आहे. मराठीच आहे तुम्ही? कुठले? तुमचं बोलणं ऐकून हां, भाषेचे. ओके, काय नाही आलंय. हां, ऑल इंडिया फिरतोय. हां, हां, बारामती. तुम्ही कुठले? बुलढाण्याचे. आपले मराठीचे आहेत काय सगळे? ओके ओके. लद्दाखला. हां, लद्दाखला. हां, मला आज 74 दिवस झाले का नाही. 1 मेला निघलोय मी. 74 दिवस झालं तुम्हाला? हां, 1 मेला निघालोय मी. आता हे यात्रा केली का आम्हाला? हां, केली की. केली का? कधी केली? मी परवा दिवशी. लय पावसाने हाल, पण चिखल झालाय सगळा. असं चालायला लागलं की बुट कसा येतात. आम्ही ज्या दिवशी गेलो 10 तारखेला, हां त्या दिवशी 9 तारखेला गेलो असं ना. हां, मी 11 तारखेला गेलतो. हां, आम्ही ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी लय पोहोचलो. हां, आता लद्दाखला जाणार. हां, लद्दाखला. परत माघारी. नाही, परत हिमाचल होईन. अजून इंडिया फिरायचं अख्खा. हिमाचल मग उत्तराखंड मधनं उत्तर प्रदेश, परत बघ बिहार, झारखंड, कोलकाता, उडीसा, असं अख्खा साऊथ इंडिया. मग असं फिरायचं अख्खं. चला, निघतो मग मी. ओके ओके. तर एक फोटो काढतो मी अगोदर टेंटचा. मित्रांनो, तर फायनली जोजिला पासपाशी आलोय गाडी, आणि वयनं दगडी यायला लागलं. ती बघू शकता, दगडी आले तर वयनं खाली. आजच्या गावात लवकर निघायला पाहिजे. गाडी इथं पिकअप बी घे नाही. कसली खतरनाक दगडी बघा, अशी कवची. बाबू सम्राट. मित्रांनो, तर हे पाहू शकताय, हे एक प्रकारचं गेट असल्यागत ते. इकडं पण दगड आहे, इकडं पण दगड आहे. जबरदस्त आहे. मित्रांनो, तर फायनली जोजिला पास आपण कंप्लीट केलाय असं मला वाटते.
जोजिला पासपाशी आलेलो आहे. तर इथं पाहू शकताय काय लव जोजिला म्हणून बोर्ड असेल. जोजिला पास काय ते 12,000 फुटाचा पास आहे. तर बघूया किती फुटाचा पास आहे काय आहे. आणि इथे एक व्हिडिओ पण काढूया. बूम शाकालाका बूम शाकालाका. फायनली जोजिला पासला पोचलोय. तर जोजिला पास याचा इलिव्हेशन लिहिलेलं नाहीये किती फुटाला. 12,000 काय ते फुटाचा पास आहे. तर तुम्हाला पुढे एक पॉईंट तिथं व्हिडिओ काढू आपण. ओके हे तसे कॅमेरामॅन चांगले असतात हे आपले ड्रायव्हर. ओके मित्रांनो, तर आपण निघालोय लद्दाखला. तर लद्दाखला जाण्यासाठीचा पहिला पास जोजिला पास क्रॉस केलेला आहे. आपण पाहू शकताय आय लव्ह जोजिला. मित्रांनो खूप सारे लोक इथं फोटो काढायला थांबलेले. जवळपास 12,000 फुटाचा पास मित्रांनो, जवळपास 12,000 फुटाचा पास क्रॉस करून आपण जम्मू काश्मीरमधनं लेह लद्दाखमध्ये प्रवेश करणार आहे. ह्या बोर्डपासून जवळपास इथनं 1.5 किलोमीटर पुढं 0 पॉईंट आहे. त्या 0 पॉईंटमधनं आपण जम्मूमधनं जम्मू काश्मीरमधनं लेह लद्दाखमध्ये प्रवेश करणार आहे. मित्रांनो, तर इथनं जवळपास 1.5 किलोमीटर पुढे एक पॉईंट आहे 0 पॉईंट म्हणून. तिथं आपण जम्मू काश्मीरमधनं लेह लद्दाखमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ही पाहू शकता ही टेंट सिटी दिसते ही बाल्टाले. आणि इथंच अमरनाथ यात्रा एक्झॅक्ट जोजिला पास पुढे आहे. मी तो तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया आपण. इथं फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले आणि आता आपण निघतोय पुढं. तुम्हाला त्यातली एक रील काढली मी छोटीशी. ती जमली का नाही काय माहिती. एवढ्या व्हिडिओ काढतोय पण टाका नाही काय व्हाय नाही. चला दुकानं बिकान चांगली बांधतात आता इथं. ह्या साईडला पण सेम असं गेट बनलं आहे. त्या साईडला बनलं आहे तसं अशा पद्धतीने. आणि इथनं खाली एक नाही एक पर्यटन स्थळ आहे चांगलं. तर तिथं नाही जाणार मी जाऊन आलो आहे ऑलरेडी. तर तुम्हाला दाखवतो. पण कुणी आलं तर नक्की जा. ते बघा 0007 VIP नंबर घेतला आहे. कोण आहे हा? गुजरातचा आहे, सुरत गुजरात. ओके बिग शो दिसतोय बिग शो. चलो चॉकलेट खाएगा? चॉकलेट खाएगा क्या? खाएगा. छोटी छोटी है पर. अरे यार हाथ में तो आ जा. ये एक तेरी मुझे दो दे दे ले. 2 खा ले तू. एक मुझे को और दे. अरे अभी ढूंढना पड़ेगा मेरे को यार. और एक चाहिए तेरे को. ले ले भाई. और भी मिलेंगे तेरे जैसे भाई तो मैं उनको क्या दूंगा यार. हाँ ठीक है अभी बस ओके थैंक यू. उसको आधी दे दे भाई. हाँ आधी ले ले उससे. आधी दे दे. तर मित्रांनो भाऊ ही पोरं भेटली. पोरांना चॉकलेटी दिले. चलो ची अवस्था बघा कशी वाईट झाली. इथं आपण जोजिला पासपाशीच आहे. आणि इथं पूल बनला होता का काय पंक्चरच करायचा डायरेक्ट. आता या पाण्यातनं घालायची गाडी. रामकृष्ण चलो खरा स्ट्रगल आहे. ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे ना त्या गाड्यांचं. बाकी काय नाही. 2 व्हीलर कशातनं पण निघती. फक्त 2 जण पाहिजे. मग कुठनं बी निघती. किती मोठी वॉटर क्रॉसिंग असो एक जण फक्त पकडून धरायला दुसरा चालवायला. चलो 0 पॉईंटला पोहोचलो आपण आता. यांची गाडी बंद पडली. काय झालं काय माहिती. क्या हुआ सर? लीकेज दे रहा है नीचे. पेट्रोल लीकेज हो रहा है क्या? और घिस गया रहेगा कि नीचे से टैंक घिस गया रहेगा शायद. तो आपका इधर के होंगे मैकेनिक रहेगा ना पास में. यहाँ से बहुत दूर है. नहीं तो ये स्टार्ट भी नहीं हो रहा है ना. स्टार्ट नहीं हो रहा है क्या? तो आपको टो करने के लिए किसी को बुलाना पड़ेगा अभी. तो करके ओके चलो. नेटवर्क भी नहीं आ रहा है ना. नेटवर्क तो नहीं है. ये तो सबसे बड़ी प्रॉब्लम है इधर से. अभी कोई नीचे जा रहा रहेगा ना ये थार वालों को रिक्वेस्ट करनी चाहिए थी आपको. ओ आपको खींच के ले ले. किसी को हेल्प मांगो. हाँ हेल्प मांगो तो कह देंगे लोग. मित्रांनो तर आता पंच गाडी फेल झाली ह्याच्यात लद्दाखमध्ये. लद्दाख तर आलंच नाही अजून. आत्ताशी आपण जोजिला क्रॉस केला. आता तुम्हाला लद्दाख कुठं येतं इथे दाखवतो. आता आपण जम्मू काश्मीरमध्येच आहे.
आपण आता हे 0 पॉईंट आहे, इथं आपण लद्दाखमध्ये प्रवेश काय नाही, इथं बोर्ड आहे बघा 0 पॉईंट म्हणून. आता हे सगळं खुडून टाकलंय. हे आहे 0 पॉईंट. इथं आता नवीन नाव लिहायचं चालू आहे. इथं एका साईडला लद्दाख आहे आणि ह्या साईडला मित्रांनो तर हा 0 पॉईंट आहे. सध्या हा मेंटेनन्ससाठी ह्याचा कलर ही केला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर जवळनं दाखवतो तुम्हाला मी. तर इकडं आला तर इकडं पाहू शकताय टुरिस्ट डिपार्टमेंट ऑफ UT लद्दाख टेक मेमरीज फ्रॉम लिव्ह. म्हणजे इथनं आपण लद्दाखला बाईक होतोय ह्याचा बोर्ड आहे. आणि इकडून पाहू शकताय वेलकम टू लद्दाख म्हणून बोर्ड आहे. अशा प्रकारचा 0 पॉईंट म्हणून बोर्ड आहे. तर ह्या बोर्डच्या ह्या साईडला जम्मू काश्मीर, ह्या साईडला लेह लद्दाख. इथलं वातावरण पाहिलं तर तिकडून वन एक बर्फाचं ही येते काय म्हणू शकता, झरणा म्हणू शकताय. तर त्यातनं पाणी येते हळूहळू आणि खाली जाते. इकडं खाली पर्यंत लोक गेलेत फोटो वगैरे काढायला. अशा प्रकारचं इथं सुंदर असा व्ह्यू आहे. बघितला का व्ह्यू? आता चला निघूया आपण पुढं. मित्रांनो आपण लद्दाखमध्ये पोहोचलोय. तुम्हाला इथं डोंगर हिरवे दिसतात थोडे थोडे, पुढे गेल्यावर हिरवे दिसायचेच बंद होणार आहेत. जोपर्यंत हिरवे दिसतात तोपर्यंत ठीक आहे. आता तुम्हाला इथे एक दाखवतो. तुम्हाला दाखवलं जोजिला पास. मित्रांनो समोर पाहता हे जोजिला वॉर मेमोरियल. ही वॉर मेमोरियल नाही, 1948 मध्ये ज्यावेळेस 47-48 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळेस पाकिस्तानने काय केलं होतं, जोजिला पास हा एकमेव रोड होता त्यावेळेस. त्या रोडने आपण जम्मू काश्मीर पाकिस्तानच्या सैन्यांनी कब्जा केला होता मित्रांनो. आणि त्यावेळेस भारतीय सैन्यांनी मायनस टेम्परेचरमध्ये भारताचे रणगाडे नव्हे जोजिला पासच्या टॉपला नेले होते आणि पाकिस्तान मित्रांनो तर इथं हल्ला केला होता. आणि त्यामध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता आणि पाकिस्तानला राहिलेले सैनिक माघारी जायला लागले होते. आणि त्यामुळे भारतामध्ये आता लद्दाख आहे जे 1947-48 मध्ये युद्ध झालं होतं त्यावेळेस जे जे जवान शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ हे वॉर मेमोरियल बांधण्यात आलेले आहे मित्रांनो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि इतका 12,000 म्हणजे 11,500 रणगाडी नेणार हा जगातील पहिला विक्रम होता इतक्या उंचीवर. त्यानंतर बाकीच्या देशांनी पण उंच रणगाडी नेली. सगळ्यात अगोदर इतक्या उंचीवर भारताने रणगाडी नेली. आसान होता है, खाली कैसे निकलना मुश्किल है. एक मिनट में बैठ सकता हूँ गाड़ी पे? नहीं आप तो चलाइए, बस आपके साथ फोटो ले लेते हैं. हाँ एक मैं ले लूँगा. हाँ मित्रांनो तर फायनली आपण लेह लद्दाखमध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपण आता कारगिल या जिल्ह्यात बहुतेक. चलो अभी हे हम अकेले. आपल्याला जायचं आहे द्रास या गावापर्यंत. द्रासमध्ये जाऊन टेंट लावायला जागा हुडकायची. कोण टेंट लावायला जागा देते का? चलो तर लद्दाखमध्ये आल्यावर फिलिंगच वेगळी येते का. हे आता काही महिन्यापूर्वी मेमध्ये झालं असतं तर हे दोन्ही साईडचे डोंगर बर्फाने बळलेले दिसले असते आपल्याला. बेस्ट ऑफ लक ओके ओके. ऑन पेशेंट. हाँ हाँ अंडर पेशेंट. हाँ हाँ बढ़िया जगह. ओके ओके. बॉम्बे कहाँ से? हाँ पुणे. पुणे. मित्रांनो तर जोजिला वॉर मेमोरियलचं काम चालू आहे त्यामुळं आतमध्ये एंट्री नाही आहे. आपण फक्त मंदिरापर्यंत जाऊ शकतो. चलो सर. थँक्यू सर. थँक्यू. तर इथनं एक सुंदर अशी ही वाहते ती नदी. आता हे सगळे नाहीत रिटर्न चालले. त्यांचा मुक्काम सोनमार्गमध्ये असेल त्यामुळे निवांत चालले. हे रोड सगळे नाही ह्याचे बनवलेत पेविंग ब्लॉकच्या रोडवर बघा. याला स्टेबिलिटी तर आहे काय यूज 360ला शूट काढून बी काय उपयोग आहे. असे गडगड हालायचे त्यांनी.
तर आपण घाट चढून आलो होतो सगळा जम्मूमधनं लेहला इंटर करायला. आता परत घाट उतरून खाली नदीच्या लेवलला चाललोय. तिकडच्या नद्या त्या साईडला वाहत होत्या खालच्या साईडला, आता इकडच्या नद्या ह्या साईडला वाहतात. अशा पद्धतीचं आहे. इथं पाहू शकताय किती मोठा कॅम्प आहे ह्याचा कन्स्ट्रक्शनचा. जो जिल्हा टनेल इथं निघते बहुतेक कुठं ते किती लांब टनेल आहे अशी की व्ह्यू बघा. आता हिरवळ कमी दिसायला लागली असेल तुम्हाला डोंगरांमध्ये. मित्रांनो, तर लडाखमध्ये असे पूल असतात वॉटर क्रॉसिंग करायला. तर हे पाहू शकता इकडून किती जोरात पाणी येते. हे सगळं बर्फातलं वितळलेलं पाणी, बर्फ वितळून आलेलं, त्यामुळे पाण्याचा कलर असा आहे. मी मागच्या वेळेस इथंच कुठं ते मॅगी बनवलेली. बनवू यावेळेस पण मॅगी बिगी आहे आपल्याकडे भरपूर, काय अडचण नाही. आपण दररोजचे 2 मॅगी खायचा प्लॅन आहे आता माझा इथं पुढं. जेव्हा बघा जास्त मोठा ग्रुप येतो ना त्यावेळेस अशा प्रकारे करू शकतात तयार मॅगी वगैरे. आपण कारगिलमध्ये एंटर करतो. इथनं कारगिलची बॉर्डर लागते, तर इथं आपल्याला एंट्री करायला लागते. आता एंट्री करून जायचं पुढं. MH421136 AV1136. हाँ सर, द्रास कितना दूर है? 25 किलोमीटर. बहुत ठंड है क्या अभी? शाम को कितना होता है? माइनस में हो जाता है. मित्रांनो, अजून 25 किलोमीटर जायचं आपल्याला. टाईम किती राहिला आहे बघूया. नाही तर एखाद्या नदीच्या कोपऱ्यावर पाहून आपण इच्छा गावात खड्ड्यात गेली गाडी. तिथं पाहू शकताय बालूला आहे तिथं. तर अशा प्रकारे पाहू शकताय का जागोजागी कॅम्पिंग साईट बनलेले आहेत. अशा प्रकारे लोक येऊन इथं कॅम्पिंग पण करतात. ते पाहू शकता कुठली 4-5 गाड्या संघ चालत आणि कॅम्पिंग करतात. चला, अशा पद्धतीचं आहे. 2 जण पाहिजे. अजून मला एक जोडीदार असतं तर मी इथंच थांबलो असतो. माझ्याकडे मेन म्हणजे कॅम्पिंग का काय ना आज माहिती का मला एक ब्लँकेट घ्यायचं आहे. ब्लँकेट नाही आहे माझ्याकडं, त्यामुळं लई गाय लागतं आहे मला त्या स्लिपिंग बॅगमधनं. त्या स्लिपिंग बॅगचं झालं आहे वय आता 3 वर्ष झालं वापरतो मी ती स्लिपिंग बॅग. मित्रांनो, तर काय सुंदर दरी पाहू शकता. 1 नंबर भाऊ, कसला मस्त व्ह्यू येतो इथं. रोडला जा खड्डे आहेत त्यामुळं ट्रक बघा दमादमानी चालल्यात. चंदीगड पासिंग. चलो, जिल्हा टनेल पाहू शकताय तुम्ही. आपण अख्खा पास क्रॉस करून इकडं पाहू शकता. इकडं निघते टनेल डायरेक्ट, म्हणजे कुठनं तिकडून डायरेक्ट इकडं निघते. इतकी लांब टनेल आहे. किती सगळे. हा, कुठला तुम्ही भाऊ? कोल्हापूरचे. कुठनं चालू केला? मी बारामती. हां, काय काय करू? मी ऑल इंडिया फिरतोय. माझी मी म्हणजे एकदा माझं ऑल इंडिया फिरून झालंय. आता दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस मी लय गडबडीत फिरलो होतं. तर आता माझे 8वं राज्य आहे. मला 74 दिवस झाले गणना निघून. हां, कोल्हापूर, मुंबई, हां, गुजरात, हां, अहमदाबाद, राजस्थान, अजमेर, हां, हरियाणा, हां, पंजाब, हां, जम्मू. कितवा? 3रा दिवस आहे? 4था?
मुंबईचे 5 तारखेला निघाले. हां हां, म्हणजे तुम्ही पण थांबत थांबत आलाय, फिरत फिरत आलाय असं, व डायरेक्ट लद्दाखसाठी नाही आला? नाही ओके ओके. लय वारं सुटलं इथं. हां, चालते. चला भेटून चांगलं वाटलं. चांगली गाडी तयार करून आणली. काय नाव म्हटलं? हां हां, काय नाव म्हटलं? स्वप्नील देवडे. ओके ओके. मस्त हां चला. चल हे करतो. हां हां, सांभाळून जावा. ओके ओके चालेल. मित्रांनो, तर आपला भाऊ भेटला होता ही कोल्हापूरचा. काय बोला भाऊ. चाललाय का तुम्ही? हां फायनली ग्लव्स घालतोय आता. थंडी वाजायला लागली बोटांना, लईच गार आहे इथं का. सहन व्हाय नाही मला, त्यामुळे ग्लव्स घालतोय आता. तर मित्रांनो पहा, हे समोर कसला जबरदस्त चट्टान आहे. हो, काय हे दगडी, काय म्हणायचं याला, दिसतंय का तुम्हाला? इकडं बघा, इकडं हिरवं थोडं थोडं व्हायला लागले. आणि बाकीकडे इकडून खालनं एक नदी वाहती. कुठली नदी काय माहिती. जास्त माणसं असल्यावर कॅम्पिंग करतात. मला कॅम्पिंग करायची, थंडी मोकार. आजचा दिवस जाऊ दे, उद्या सकाळचा नाश्ता मी कॅम्पिंगमध्येच काय ना काय ते मॅगीच खायची. काय काय बनवणार आपण, बनवून मॅगी नाही तर मिसळ पाव. ओके चलो. मित्रांनो, तर जेव्हा थांबलो होतो आणि एक क्लिप काढली होती, ती लई मोठी झाली, एंड करायचीच राहिली. ती झाली डायरेक्ट 12 मिनिटाची. तर भजी घेतली होती, तिथं फोटो टाकल मी. भजी घेतली होती, रोटी घेतली होती, कांदा, अशा प्रकारे जेवण केलं. एकदम मस्त झालं जेवण. चला, कारण फुल घ्यायचं होतं मला, भाजी घ्यायची होती, पण इथं हाफ दे नाहीच. आणि क्वांटिटी पण जास्त आहे. 200 रुपयाची भाजी होती फुल. हाफ दिली असती 100ची तर घेतली असती, पण नाही म्हणले. तर आता निघालोय. आता ते खाल्लं सगळं आणि आता पुढच्या प्रवासाला निघते. मित्रांनो, ते इथं विशिष्ट प्रकारची दगडी लागले. त्याच्यावर असं तेलकट पाण्याची परत असल्या ग, ते तेल चोळ्यावर कसं होतं तसं परत असल्या ग. ते या दगडापासून काय ते तयार होत असेल असं मला वाटतंय. आपल्या नॉर्मल दगडागत नाही आहे की सुक, असं तेलकट असल्यागत वाटतंय काय ते. चला, 13 किलोमीटर राहिले. त्रासमध्ये राहून मुक्काम कुठं करायचा तेच विचार करायला लागेल मला अगोदर. पेट्रोल पंप लागला आहे आपल्याला. आपण लद्दाखमध्ये एंटर केल्यानंतरचा 107 रुपयेच लिटर पेट्रोल आहे. नाही करत. द्रास मेन बाजार कारगिल ना दूर है. 15 किलोमीटर इसमें मिल जाएगा द्रास गांव में. ओके ठीक है, फिर उधर ही डाल दे. थैंक यू. रहता है ना पेट्रोल उधर? तर मित्रांनो, द्रासमध्येच टाकू आता. मला काय आज टाकायची गरज नाही आहे. 107.16 एवढं पेट्रोलचं रेट आहे. आपली गाडी कारगिलपर्यंत जाईल. चला मित्रांनो, ते पानद्रास म्हणून ही गाव आहे. आणि तो 15 किलोमीटर लांब आहे. आपल्याला किती दाखवलं, 11 किलोमीटर लांब आहे. तर अशा प्रकारे आहे. तर द्रासमध्ये आपल्याला कोण थांबायची जागा देईल का नाही याचीच मला ही चिंता आहे. बाकी काय नाही दुसरं. एकदम नदीच्या लेवलला आलो आहे आता आपण. पाहू शकतो इथं बरोबर नदीची लेवल आहे. आता इथनं परत उंच जायचं असेल आपल्याला असं वाटतंय मला. नाहीतर द्रासपर्यंत आपण लेवलनी चालणार, मग द्रासनंतर वरती जायचं असं. चला, एक भाऊ आहे तो मागाचा भेटला होता ना, त्याचा दुसरा जोडीदार आहे. लय बुंग्या सायकल पळवतोय. माझी 50पेक्षा जास्त जो सायकल पळती त्याची. दिसला का पुढं सायकल बी चांगली पळती. 50 स्पीडने आरामात पळती सायकल. आता मी 50-60ने चाललंय. भाऊ 50च्या स्पीडने चाललाय. आता चढ लागला. कहाँ से भाई? तेलंगाना से. पुणे महाराष्ट्र.
मेरे को 75 दिन हो गए। समझ नहीं आ रहा। 75। 70 डेज ऑल इंडिया। हाँ अभी तक कितने स्टेट हो गया? मेरा तो ऑलरेडी सेकंड टाइम कर रहा हूँ मैं। इंडिया टूर हाँ पहले गाड़ी में। हाँ कितने महीने प्लान टोटल? मैंने पहले 3 महीने का मैं किया था पूरा इंडिया, हाँ। तब बहुत भागदौड़ में किया था, तो अभी धीरे धीरे कर रहा हूँ। अभी मेरे को 75 डे हो गए। मेरा अभी कोई टारगेट नहीं है कि इतने दिन में कंप्लीट करने का। रुक रहा आज। हाँ आज इधर रुक रहा। द्रास द्रास में। आ जाओ, कैंपिंग करेंगे साथ। द्रास में मैं इधर। ओके ओके ओके। और 360 हाँ 360 कितना? 5 का नहीं 3x3। ओके चलो आ जाओ। हाँ उधर ही। द्रास में। ओके ओके। कैसे स्टे करेंगे? कैंपिंग करेंगे ना? हाँ फिर मैं भी हूँ। ओके ओके चलो। तर चला मित्रांनो, ही पण येते त्यांच्याबरोबर कॅम्पिंग करू. कसं कोऑर्डिनेट कसं काय इथं बघा आर्मीची किती डंप लागलं. मित्रांनो तर आता मी द्रासच्या जवळ आहे. तर इथं नाही नदी, मी एकदम डोंगराला चिरत चाललेली आहे. पाहू शकता एवढी एकदम छोटी जागा आहे, त्यातनं नदी चालली. अशा ठिकाणी नदी लई खोल असते भाऊ, आपण अंदाज नाही लावू शकत पाणी किती खोल आहे. पाहू शकता तिकडून असं घुसलंय. जसं रांजण खळगे कसे तयार होतात आपल्या इथं, कसं रांजण खळगे तयार झालं तसं रांजण खळगं झालं इथं. अशा प्रकारचं ठिकाण आहे. चलो मित्रांनो, तर इथं लय भालू आहेत. इथं पाहू शकता, इथं माउंटेन्स आर वॉचिंग, लिव्ह नो गार्बेज बिहाइंड. कचरा मागं ठेवू नका असं म्हणते. द्रास ब्रिज इथं बघा डिटेलमध्ये लिहिलेलं आहे, किती लांब आहे, काय आहे, किती साली बांधला आहे, कशात बांधलाय, काय सगळं लिहिलेलं आहे. द्रास हे भारतातील सगळ्यात थंड गाव आहे. तर या भारतातील सगळ्यात थंड गावामध्ये आपण मुक्काम करणार आहे. तर बघूया आजचा मुक्काम कसा होतो. या भावांबरोबर मुक्काम करण्याचा प्रयत्न आहे, पण चार्जिंगचा लई प्रॉब्लेम आहे. मला चार्जिंग लागतं आणि ह्या भावांचं कसं आहे त्यांचं काय माहिती. आपल्याला चार्जिंग शिवाय जमत नाही भाऊ. माझ्याकडं लई काम आहे, चार्जिंग मला सगळीकडं लागतं आहे. इक्विपमेंट पण तेवढ्याच आहेत माझ्याकडं. चलो चलो मित्रांनो, ते एका हॉटेलला विचारलं तर 2000 रुपयाला रूम आहे म्हणतात आणि टेंट लावायला जागा नाही म्हणले. तर अशा प्रकारे बघा हिरवळ दिसायला लागली. इतक्या ह्याच्यात डोंगरामध्ये आता हिरवळ दिसायला लागली आपल्याला फायनली. जिथं जिथं गावं येतात ना तिथं हिरवळ असती आणि हिरवळीच्या ठिकाणीच आपण कैंपिंग किधर कर सकते? टेंट लगा के किधर रुक सकते? हाँ यहाँ से आगे जाके चौक मिलेगा, यहाँ से आगे पेट्रोल पंप से आगे जाके ना, हाँ वहाँ से आगे आपको मिलेगा हर जगह. वहाँ कैंप लगा सकते. ओके मित्रांनो, बघूया आता कसं होतंय काय होतंय. जेवणाचं तर काय नाही, आता खाल्लंय मी थोडं त्यामुळं नाही. चलो, ही अशा प्रकारची द्रास सिटी आहे मित्रांनो. पाहून घ्या, हॉटेल बिटेल सगळं बनलेलं आहे. आपण अनुभव लय लोक येतात अनुभव घ्यायला. कोल्डेस्ट सिटी ऑफ इंडिया, कोल्डेस्ट विलेज ऑफ इंडिया म्हणून आहे. चलो आता द्रासच्या मार्केटमध्ये पोचलोय आता. हे पाहू शकता, ही द्रास मेन द्रास गाव आहे. इथं सगळं वस्तू भेटून जाईल आपल्याला. आपल्याला काय घ्यायचं होतं का इथनं? काय नाही घ्यायचं सध्या तरी. टोपी घ्यायची आणि एक रग पाहिजे आहे. रग, हा बरं झालं आठवलं. रगाचं दुकान कुठं दिसतंय काय माहित. हाँ नहीं नहीं सर, मेरे को कैंपिंग, मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ, कैंपिंग करने का. हाँ कैंपिंग करने के लिए किधर जगह है क्या? हाँ कैंपिंग के लिए, कैंपिंग के लिए, कैंपिंग के लिए तो इधर कोई जगह नहीं देगा. मैं दुकान दे दूंगा, आप उसी में बैठो. ओके, उसका चार्ज ले लोगे? हाँ उसका तो चार्ज लगेगा, 500 लगेगा उसका. अरे नहीं हाँ सर, मैं अभी इतने दिन से घूम रहा हूँ, मैंने किधर भी पैसे रहने के लिए नहीं लगे ऐसे ही. नहीं दिया है.
मित्रांनो मी आज भारतातील अशा गावात आहे, हे भारतातील नव्हे सर्वात थंड गाव आहे. तर मित्रांनो मी आहे आता लद्दाखमधील द्रासमध्ये मित्रांनो, आणि आजचा मुक्काम आपण द्रासमध्ये करणार आहे, टेंट लावून करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी नव्हे आज टेंट लावण्यासाठी जागा हुडकत होतो, रोडनीच चाललो होतो, तर एक नव्हे काम दिसलं तिथं वरती टेरेसवर म्हणलं टेंट लावावं आणि इथं चार्जिंगला लावावं. तर इथं आलो, विचारलं तर हे सर होते, ह्या सर होते. तर ह्या सरांनी आपल्याला राहायला परवानगी दिली. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, त्यांचा एक गाळा मोकळा होता, ते झाडून बिडून दिला. त्या चार्जिंगची पण व्यवस्था आहे, लाईटचा बल्ब पण आहे. तो सर क्या बोलोगे आप? बस यही बोलेंगे, इंसान इंसान के काम आना चाहिए. अल्लामा इकबाल ने बोला है, दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, वरना ताअत के लिए कुछ कम न थे कर लो बयान. इंसान एक दूसरे के काम आना चाहिए. अल्लाह और भगवान की इताअत के लिए लाखों फरिश्ते पड़े हैं, है कि नहीं है? इंसान इंसान के काम आना चाहिए. इंसानियत सबसे बड़ी चीज़ है. आप हमारे मेहमान हैं, आप जैसे बैठेंगे, जैसे आपको जो कुछ ज़रूरत होगा आप हमसे मांगे, हम दे देंगे. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम उत्तम प्रकारे सोय केली. आणि हे बाबा एकदम मस्त आहेत माहिती का मित्रांनो. तर त्यांच्या इथं जे मुलं होती ते पैसे मागत होते, म्हणजे 500 रुपये टेंट लावायला द्या. बाबा आले म्हणले ए काय नाही याच्याकडून घ्यायचं नाही. अजून 2 भाऊ आहेत सायकलवाले, त्यांना पण मी इथंच ॲडजस्ट काय नाही आता, कारण त्यांना पण कुठं जाणार ते. तर बाबांना म्हणलं अजून 2 जण आहेत, तर ते म्हणले येऊ दे काय नाही अडचण. अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही फिरला तर नवीन नवीन मार्ग भेटतात. जर तुमच्याकडं प्रॉब्लेम आला तर त्याला सोल्युशन असतं. तर फॉलो नक्की करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आहे आज भारतातील सर्वात थंड गाव, म्हणजे मी द्रासमध्ये आहे, लद्दाखमधील मित्रांनो. आणि ही जगातील 2 नंबरचं सर्वात थंडगार आहे, म्हणजे सगळ्यात जास्त थंडी असणारं गाव आहे मित्रांनो. तर इतकं भयंकर थंडी वाजते ना मित्रांनो. आज मी टेंट लावला आहे, पाहू शकता अशा प्रकारे टेंटमध्ये थांबलेलो आहे. आणि इतकं भयंकर गाव लागते, त्यात तब्येत खराब आहे, ताप आला आहे, नाक गळतंय, खोकला येतोय, लय प्रॉब्लेम हो. आणि ह्या थंडीत आता एकच सिंगल स्लिपिंग बॅग आहे आणि त्यामध्ये झोपलो आहे. सुदैवाने टेंट लावायला जागा चांगली भेटली त्याला, म्हणजे एक गाळा आहे, त्याचं बांधकाम चालू आहे. त्याला पुढं फक्त शटर पण आहे, ते वर्किंग होत नाही आहे. बाकी 3 बाजूने भिंत आहे, एका बाजूने ओपन आहे. अशा ठिकाणी आपण आपला मुक्काम केला आहे मित्रांनो. नाक जाम झालं आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला व्यवस्थित येत नसेल. तर मित्रांनो एवढं सोपं नाही आहे संपूर्ण भारत फिरणं, लई चॅलेंजेस आहेत त्यासाठी. तर मित्रांनो एवढा तुमचा भाऊ प्रयत्न करतोय, तर त्याला फक्त सपोर्ट करा, फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक सुंदर अशी कमेंट लिहा. चला बाय बाय, फॉलो नक्की करा. बाय बाय. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं त्या दिवशी हाल काय झालं, -डिग्री टेम्परेचरमध्ये मी टेंटमध्ये थांबलो होतो, ते पाहायचं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या पार्टमध्ये आपण जे -डिग्री भारतातील सगळ्यात थंड गावामध्ये मुक्काम केल्यानंतर माझं काय हाल झालं ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नवीन पाहता असाल तर. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या गावाचं नाव नक्की टाका.